शेतकऱ्याच्या डोक्यावर वाढलेलं डोंगर हे त्याने आईश केली म्हणून नाहीये, मेहनत करून त्याच्या घामाला भाव मिळाला नाही म्हणून झालंय कर्ज. शेतकऱ्याचा खर्च तुमच्या खोट्या आश्वासनासारखा वाढत चाललाय म्हणून शेतकऱ्याचा माल हे फुकट देण्याची परिस्थिती आली. जुगारपेक्षाही अनिश्चित झाली शेती म्हणून मरतोय शेतकरी. पुन्हा त्याच दमाने डाव मांडतोय शेतकरी. याला त्याची मजबुरी, जिद्द की वेडेपणा काय समजायचं हे तुम्ही सांगा सरकार. कृषी प्रधान देशात कर्जाच्या ओझ्याखाली मरतोय शेतकरी आणि मोठमोठ्या उद्योगपत्यांचे लाखो कोटींचे कर्ज माफ होत आहे. शेतकरी कर्जमाफी मागतो तेव्हा कृषी मंत्री म्हणतो की भिकारी आहे सरकार. 3 महिन्यात 767 आत्महत्या झाल्यात आणि आपले कृषी मंत्री रमी खेळण्यात व्यस्त आहेत. कृषी मंत्री म्हणतो ढेकड्याचे पंचनामे करायचे का? हो, तुम्हीच करायचे पंचनामे, कारण तुमची खुर्ची, तुमचं पद शेतकऱ्यांच्या घामावर उभं आहे. शेतकऱ्याच्या मृत्यूचं दुःख तेवढंच असावं का जेवढं एखाद्या माणसाचा मोबाईल हरवल्यावर होतो? एक शेतकरी जातो तेव्हा त्याच बरोबर त्याच्या कुटुंबाचा आधारस्तंभ सुद्धा जातो. शेतकरी नाही उरला तर ना उरेल सरकार आणि समाज. उरतील फक्त तुमचे उपाशी पोट. अन्न तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही. उरेल फक्त तुमच्या खोट्या आश्वासनाचा आवाज.